नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आज खूप दिवसानंतर व्हिडिओ आली कारण की आपल्याला एडिट करायला वेळच नाही पुरत आहे. म्हणून जर ही व्हिडिओ आहे आपली अलिबागची सिरीज नंबर 2. तर आम्ही चाललो आता कनकेश्वर महादेव मंदिरात, जे की खूप प्राचीन मंदिर आहे अलिबागमधलं. चला तर मग आपण आता जाऊया मंदिरात. आणि तिथं ना दरवर्षी यात्रा भरते, तर ती यात्रा पण आपल्याला भेटली आहे. ती यात्रा भरलेली आहे तिथं मंदिराजवळ, तर आपण ती बघूया. कारण की ती वर्षातून एकदाच भेटते आणि आपण त्याच टायमाला आलो होतो. तर आपण आता गाडीत बसून गेलोय. गाडीचा पण नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल मी. आम्ही गाडी बुक करून केली होती. आम्हाला हॉटेलवाल्या दादांनी नंबर दिला. तर चला तर मग आपण जाऊया. आपण आता पोहोचून गेलोय आपल्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच कनकेश्वर महादेव मंदिरात. तर खूप वरती डोंगरावर मंदिर येते आणि थोडंसं खूप ट्रॅकिंग करून वरती जावं लागतं. आणि तिथून पण बरंच स्टेप्स आहे वरती. 1000 पायऱ्या आहे बहुतेक मंदिरात जाण्यासाठी. तर बघू आपण आता रात्रीचं आपल्याला मंदिरात जाता येतं की नाही. आणि ही अशी यात्रा आहे की ती रात्रभर चालते. तिथं रात्रीभर पब्लिक येते यात्रेत बघायला आणि पाण्यात खेळायला. तर बघू आपण आता पुढे जाऊन काही वेगळी यात्रा आहे का, तशी आपल्या नाशिकमध्ये भरते तशीच यात्रा आहे. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनून राहा. व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. मित्रांनो, या यात्रेत ना आपल्या इकडच्या यात्रेत एवढाच फरक आहे की या यात्रेत आहे ना जेवायला जे आहे तिथे नॉनव्हेज पण भेटत होतं. तर मी 2-3 ठिकाणी बघितलं की तिथं नॉनव्हेज भेटत होतं. तर माहिती नाही का बरं, पण आहे इथे नॉनव्हेज पण भेटत होतं यात्रेमध्ये महादेवाच्या. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता तिथून वरती मंदिराकडे जायचा स्टेअर्स होत्या आणि खूप अंधार होता रस्त्यावर. आम्ही गेलोच नाही म्हणून वरती मंदिरात. तुम्ही वरती लाईट बघू शकता, ते 2-3 लाईट चमकत आहे. कारण की माझा फोन एवढा भारी नव्हता तेव्हा की झूम करून तुम्हाला क्वालिटीमध्ये क्लिअर दाखवू शकेल वरती किती काय आहे. तर बघू शकता तुम्ही लांब लांबपर्यंत यात्रा आहे. म्हणजे आम्ही कमीत कमी 2-3 किलोमीटर चालत वरती आलोय डोंगरावर. आणि तिथून पण परत वरती मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहे. तर आपण आता चाललोय परत हॉटेलवर. आता इथून आई घेते रांगोळीचे ठसे आणि मी खातो तर स्वीटकॉर्न, कारण की मला लागली होती भूक. तर आपण आता जाऊया इथून डायरेक्टली हॉटेलवर. तर आपण येऊन गेलो आहे आता हॉटेलच्या जवळ. म्हणजे हॉटेलच्या जवळच एक रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे. तिथे आपण जेवायला आलो होतो कारण की हॉटेलवरचं जेवण रात्री अवेलेबल नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं की आधीच फोन करून सांगा. तर आपण हॉटेल प्रसन्नमध्ये जेवायला आलो होतो. हे व्हेज आणि नॉन व्हेज दोघं हॉटेल आहे. आपण घेतला होता शेजवान राईस कारण की आपण व्हेज खातो. तर खूप भारी हॉटेल होतं. आम्ही जितके दिवस राहिलो तितके दिवस इथेच जेवलो. आणि इथून तुम्ही पार्सल पण घेऊन जाऊ शकता. तर आपण आता रूमवर जायच्या आधी परत बीचवर येऊन गेलो होतो कारण की बीच आणि हॉटेल आणि आपलं स्टे जवळजवळच आहे सगळं. तर पार्ट 1मध्ये तुम्ही बघितलं की ओटी आली होती म्हणून पाणी नव्हतं. तर आता बघा रात्री 10:30-11 झाले तर भरती आली. तर बघा पाणी किती आहे, की पाणीचं इतका जोरात वेव येतोय की ती डायरेक्ट पायाजवळ येते. आम्ही खूप लांब उभो होतो तरी पण जोरात पाणी येत होतं. आणि तुम्ही सकाळी पाणी बघशाल ते थोडंसं 20% किंवा 10% पाणी अजून कमी होऊन जाईल कारण की ओठी येईल तर पाणी चाललं जाईल. तो खूप मस्त पाणीचा रात्रीचा आवाज पण खूप छान येत होता. बघू शकता तुम्ही खूप सारी पब्लिक रात्रीची पण पाण्याचा बघायला येत होती कारण की नाईटचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. बीचचा आवाज तर एकच नंबर येत होता. तर मित्रांनो, तुम्ही कधी बीचला गेले तर बीचचा नाईट व्ह्यू बघायचा नका विसरू. खूपच भारी आवाज येतो पाण्याचा, वेवचा. पुढे काही दिसत नाही, पूर्ण अंधार अंधार दिसतं. पण जो आवाज फील होतो ना यार गाईज, खूपच अमेझिंग असतो. तर तुम्ही कधी बीचला गेले ना तर नक्की रात्रीचा व्ह्यू बघायला जा. तर आम्ही जिथं स्टे केला होता ना तिथे आजूबाजूला सगळे हिरो लोकांचे आणि नेत्या लोकांचे ना मोठे मोठे बंगले होते. पण आम्हाला ते एक्सप्लोर करता नाही आले कारण की त्यांच्या बाहेर आहे ना नावं गावं पाट्या असं काहीच लावलेलं नव्हतं. ते जेणेकरून की कळायला नको की हा बंगला कोणाचा काय. आम्ही जिथं स्टे केला होता ना त्या दादाने आम्हाला सांगितलं की आपल्या स्टेच्या आजूबाजूलाच ना मोठ्या मोठ्या नेत्या लोकांचे हिरो हिरोईनचे बंगले आहे. तर मी तुम्हाला दाखवेल जर मला बघायला भेटले तर. तर चला आता आपण जाऊया आता रूमवर.
मित्रांनो, हा व्ह्यू आहे आपल्या स्टेवरून आपण जिथे राहायला थांबलेलो आहे अलिबागला, तिथला व्ह्यू आहे. तिथून पण पाणी खूपच जवळ दिसतं, बीच खूपच जवळ आहे, 1 मिनिटाच्या डिस्टन्सवर. आणि इथूनच तुम्हाला सकाळी मी व्ह्यू दाखवला होता की लांब लांबपर्यंत पाणी पण नव्हतं. आता बघा किती जवळ येऊन गेले हॉटेलच्या पाणी. तर बघू शकता तुम्ही रात्रीचा होमस्टे किती जबरदस्त अमेझिंग दिसतोय. जर तुम्हाला इथे स्टे करायचा असेल अलिबागला आल्यानंतर, तर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली आहे हॉटेलची, तर तुम्ही तिथे जाऊन ती बघू शकता. जर तुम्हाला ती बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल, तुम्ही तिथून पण बघू शकता. जर तुम्हाला अलिबागची सिरीज नंबर 2 आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. आता लवकरच मी सिरीज नंबर 3 पण अपलोड करणार आहे. आता वेळ नाही लागणार, जशी सिरीज 2 यायला वेळ लागली तशी. थँक्यू फॉर वॉचिंग सिरीज नंबर 2 अलिबागची. तर सिरीज नंबर 1 बघितली नसेल तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. You can get some.